डॉक्टर व्हायचं होतं पण झालो वकील. पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मुलाखतीमधून उलगडला जीवन प्रवास. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 88 88 87 25 07. आईची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं म्हणून प्रयत्न केला, परंतु अवघ्या 2 मार्कांनी माझी डॉक्टर होण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पण वडिलांच्या इच्छेनं मी वकील झालो, असं सांगून विशेष सरकारी वकील पद्मश्री खासदार उज्ज्वल निकम यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीनं बुधवारी शिवछत्रपती रंगभवनमध्ये आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं, तर उज्ज्वल निकम आणि माधव देशपांडे यांचा परिचय अविनाश महागावकर यांनी केला. नंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी यांच्या हस्ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माधव देशपांडे यांचा सत्कार इंद्रजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मसापचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे, कार्याध्यक्ष प्रशांत पडवे, शहाजी पवार उपस्थित होते. ऐका माधव देशपांडे यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची घेतलेली ही मुलाखत. मी जे केलं काम ते कर्तव्य म्हणून केलं आणि नेहमीच मी ही भावना ठेवत असतो की या देशाकरता मला काहीतरी करायचंय. माझ्या प्रत्येक क्षणी, विचारामध्ये, आचरणामध्ये माझा देश ही भावना असते. बाकीच्या गोष्टींना मी नेहमीच दुय्यम स्थान देतो. आपल्या त्यामुळे चित्रपट बघत असताना विशेष काही माझ्या मनामध्ये भाव उमटलेत असं नाही, परंतु या देशामध्ये हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक जाती, धर्म गुण्यागोविंदाने एकत्र राहू शकतात. काही विघातक शक्ती याच्या फळी पाडू इच्छितात, पण त्यांना देखील आपला भारत पुरून उरतो. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या अशा देशाला मी प्रथम नमन करतो. ज्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपली प्राणांची आहुती दिली, त्यांना देखील मी नमन करतो. त्यामुळे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्या मनात अशी आगळी वेगळी कुठली भावना उमटलेली नव्हती, कारण वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ केलेला शोध त्याला आपण विज्ञान म्हणतो. आणि म्हणून कायद्याचा जरी विद्यार्थी असलो तरी या सगळ्या गोष्टींकडून मी एक तुलनात्मक दृष्टीने बघत असतो. काही वेळेला असं वाटतं मला की मी वकील झालो हे चांगलं केलं, कारण आपल्याला बहुतेकांना कल्पना असेल की वकील होण्याची माझी इच्छा नव्हती, परंतु लोक माझ्यावरती, राजपूत वकिलांवरती देखील प्रेम सगळ्यांवर करतात. जो चांगलं काम करेल, सचोटीने काम करेल, त्याच्यावर लोक प्रेम करतात. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की वकील का नको. म्हणजे ज्या वेळेला आमच्या घरामध्ये फार गोंधळ चाललं होतं, मी काय करावं भविष्यात. वैद्यकीय व्यवसायात जॉईन होता आलं नाही, 2% मेडिकल गेलं, त्याचं मला त्यावेळेला दुःख झालं. आता अजिबात होत नाही, कारण सगळे डॉक्टर माझे चांगले मित्र आहेत आणि सोलापूरला आला तर आमचा केतन म्हणजे चालता बोलता डॉक्टर आहे आणि त्याच्यामुळे अनेक डॉक्टरांशी संबंध येतात. परंतु प्रश्न मुळदा आहे की वकील व्हावंसं का वाटत नाही. ज्या वेळेला मी लॉला, मी BSc फर्स्ट क्लास, मॅट्रिक मध्ये डिस्टिंक्शन, LLB फर्स्ट क्लास, परंतु हे असताना देखील ज्या वेळेला वडिलांच्या इच्छेखातर मी लॉला ऍडमिशन घेतली. वडिलांची इच्छा होती, वडील बॅरिस्टर होते. आईची इच्छा होती तुम्ही डॉक्टर व्हावं. आईची इच्छा होती डॉक्टर व्हावं, कारण आईला थोडा आमचा स्वातंत्र्य सैनिकांचा तो एक वारसा आहे. त्याच्यामुळे तिची इच्छा आईची होती की नाही तू अगोदर डॉक्टर हो. परंतु नशिबात ज्या गोष्टी लिहिल्या असतात त्या साध्य होत नसतात आणि त्याप्रमाणे मी इकडे आलो आणि अवांतर होणार नाही बोललेलं. मी काहींना प्यायल्यावर कविता सुचते, काहींना बघितल्यावर कविता सुचते, पण मला संतापणे कविता सुचली आहे. क्या बात आहे, क्या बात. मी पहिली कविता केली असेल तर बायको कुणाला म्हणावं.
जी डोळे लावून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेस, जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. आपण टाळ्या वाजवताय, घरी गेल्यावर तुमची परिस्थिती काय? मिसेस निकम नसल्यामुळे मी मनमुळातपणे म्हणू शकतो. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतं प्रेशर कुकर, ज्यात उशिरा डाळ शिजते ती साधी शेगडी, आणि जिच्या पुढे कधीच डाळ शिजत नसते त्याची बायको. अर्थात कविता बरीच मोठी आहे, परंतु बाजारावर मला म्हणतील काय इथे काव्यसंग्रह तुम्ही सांगायला आलात की काय. परंतु लग्न झाल्यानंतर कवितेचा सूरही बदलला, नूरही बदलला. आणि मग मला पत्नीने लग्न झाल्यानंतर पहिला प्रश्न केला असेल की न्यायालयात देवाशपथ म्हटलं जातं म्हणजे काय, खरं सांगतात का? जणू वाटतं चोरून चोरून तूच असते. तर ते म्हणाले वा, तिने पुन्हा दाद दिली. म्हणलं आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, देवाखर शब्द सांगतो याद येते मध्ये बनती जलती. म्हणजे खमा कविता. तिला वाटलं माझा कवितेचा न्यू काही वेगळाच बदलत चाललाय, मग कविता मी तिथे थांबवतो. वा, म्हणजे वकील असल्यामुळे धादांत खोटं बोलण्याची सुरुवात तिथून झालेली आहे. आणि एवढं पत्नीची स्तुती केल्यानंतरही तुम्ही आरोप करता धादांत बोलला. आपण करू शकत नसाल, कारण तुमच्या पत्नीला खरं वाटणार नाही. तुम्हाला आई वडिलांचा एक खूप मोठा वारसा मिळाला. वडील बॅरिस्टर झाले, न्यायाधीश होते. आई प्रति सरकारमध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व सरकार, हा त्याचं पत्री सरकार हे त्याचं अपभ्रंश आहे. नाही, त्याला कारण पत्रा ठोकला जायचं, पत्रा ठोकला जायचं. जे ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये म्हणजे मी स्वातंत्र्य चळवळीमध्ये पूर्वीच्या वेळा ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना ज्या वेळेला एखादा आपला फुटून ब्रिटिशांना माहिती देत असे, तेव्हा नाना पाटील पश्चिम महाराष्ट्र, क्रांतिसिंह नाना पाटील, माझं आईचं माहेर पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर बेळगाव तिकडचे, तर पायाला पत्रा लावायचे आणि पत्राने ठोकायचे हे अशा फितुरांना. बापरे. म्हणजे ब्रिटिशांना. आणि तो पत्राने ठोकल्यामुळे कम्प्लीट इथल्या पायाच्या वेल्स या ब्लॉक व्हायच्या, त्याला चालता येत नसतं. असं ते पत्री सरकार म्हणून त्याला, आणि त्या पत्री सरकारचा एक वेगळा दरारा होता त्यावेळेला. हा सॉरी प्रश्न. त्यामुळं हा सगळा वारसा म्हणजे इतक्या मोठ्या केसेस चालवण्यासाठी लागणार एक धाडस आहे, आक्रमकता आहे, संयम आहे, आणि या सगळ्याच्या बरोबरीनं अभ्यास पण तितकाच लागतो. म्हणजे हा सगळ्या गुणांचा जो वारसा आहे तो असा मिळालेला आहे. तुमच्या बालपणाबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला उत्सुकता आहे. खरं म्हणजे की शिक्षण, बालपण, एकूण हे ग्रोईंग जो पिरियड होता तो साधारणतः नाही, लहान असताना असं काही वेगळं विलक्षण असं काही बालपण झालं नाही. वडील अतिशय शिस्तप्रिय, माझे आजोबा पंढरपूरचे वारकरी, त्याच्यामुळे तो एक वडील जरी इंग्लंडला जाऊन आलेले होते, बॅरिस्टर डिग्री पदवी जरी संपादन केली तरी कमालीचे शिस्तप्रिय वडिलांची कठोर शिस्त. म्हणजे मला आठवतं की म्हणजे मी मॅट्रिक, त्यावेळेचं मॅट्रिक आमचं आता 12वी असेल, 11वी, वडील जेव्हा गावाला जायचे तेव्हाच आम्ही पिक्चरला जायचो. तेवढी कठोर शिस्त म्हणजे त्यांचा धाक आम्हाला भीती असायची. आणि एक वडिलांचं शिक्षण, आई लहानपणापासून ह्या स्वातंत्र्याच्या वेळी सगळ्यांच्या गोष्टी, नाना पाटलांच्या, बाकीच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या एक गोष्टी सांगून, आणि लहानपणापासून मला एक ऐतिहासिक कादंबरी म्हणजे आपल्या लोकांनी, पूर्वीच्या लोकांनी काय केलं महाराष्ट्रातील, जसे बाबासाहेब आंबेडकरांनी कसे वरती आले, हे आई नेहमी आम्हाला सांगत असे. आणि त्याच्यातून असं मला वाटायचं की विलक्षण आपण देखील आपल्या आयुष्यात असं काहीतरी केलं पाहिजे. परंतु ह्या अशा याच्यामध्ये आमचं ते गेलं, वडिलांची शिस्त ही तर होतीच, त्या शिस्तीमुळेच माझे पाय कायम जमिनीवरती टेकलेले असतात आणि कुठेही माझ्या डोक्यामध्ये कधी उन्माद असा येत नाही. क्या बात आहे. जळगावमध्ये तुम्ही सरकारी वकील म्हणून सुरुवात केली आणि तुमचा जन्म हनुमान जयंतीचा असल्यामुळं जळगाव ते थेट मुंबई असं उड्डाण केलं पहिलं, आणि त्याला दुर्दैवी कारण लाभलं ते 1993चा बॉम्बस्फोट घडला. हा तुमच्यापर्यंत आला कसा? 1993 पर्यंत म्हणजे मी जळगावला तसा मी लॉ 76ला झालो, 77ला मी झाल्यानंतर LLM केलं, जळगावला मी 78ला आलो.
आणि जळगावला आल्यानंतर मी लगेच मला असं वाटत होतं की कुठे आपण वकिली व्यवसाय केला पाहिजे, पण त्या वकिली व्यवसायामध्ये आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, कारण लग्नही झालेलं नव्हतं आणि आमच्या काळामध्ये वकिलाचं बद्दल फारसं त्यावेळेला आकर्षण नव्हतं. हल्ली बऱ्याच लोकांना आकर्षण आहे, तरुण पिढीला चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर वकील झाल्यानंतर मी सहकार क्षेत्रात वकिली सुरू केली. म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सगळ्या शुगर फॅक्टरीज, कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांचा माझा अभ्यास त्यावेळेचा दांडगा मी केला. एकच कायदा, सहकार कायदा छोटा, आणि इलेक्शन्स, ही इलेक्शन रद्द कशी होऊ शकतात, काय करता येईल. शुगर फॅक्टरीचे इलेक्शनचा सरकारने प्रोग्राम लावला की हा इलेक्शन प्रोग्राम कसा बेकायदेशीर आहे याच्या वृत्तपत्रात माझ्या मुलाखती असायच्या. परिणाम काय व्हायचा, जे निवडणुकीत हारायचे ते माझ्याकडे यायचे, मी सल्ला द्यायचो, त्याच्यामुळे काही वेळा ते जिंकायचे. परंतु हे करत असताना मी एक प्रथित यश सहकार क्षेत्रातला वकील म्हणून ठरलो. पण मला कल्पना नव्हती की माझे पक्षकार म्हणजे पुढारी, राजकीय पुढारी हे माझ्यापेक्षा मातब्बर असायचे. एकदा काय झालं, एका साखर कारखाना, ज्याला आम्ही स्पेसिफाईड सोसायटी असं म्हणतो, त्याच्या निवडणुकीमध्ये त्या कारखान्याच्या चेअरमनने 2 संचालकांना कमी केलं. दोघेही संचालक उच्च विद्याविभूषित होते. एक होता डॉक्टर आणि एक होता इंजिनियर. पण दोघेही त्या चेअरमनच्या कारभारावरती हरकती घ्यायला लागले, जे परचेस मध्ये विदाऊट टेंडर असल्यामुळे. याने काय केलं, यांना चेअरमनने त्यांना अजेंडा पाठवणं बंद केलं. आता त्यांच्यातर्फे मी इलेक्शन पिटिशन दाखल केलं सहकारने. तर डिस्प्यूट दाखल केल्यानंतर आर्ग्युमेंट केलं, जबरदस्त त्यावेळेच्या काळात आर्ग्युमेंट केलं. निकाल आमच्या बाजूने लागला. माझ्या संचालकांनी खूप कौतुक माझं केलं की तुम्ही एवढं चांगलं आर्ग्युमेंट केलं. आम्ही संचालक, त्यांच्या गावी माझा सत्कार ठेवला. इथे खरी गॅनमाची भेट आहे. आणि सत्कार संपल्यानंतर मी जेव्हा गाडीतून निघालो तेव्हा त्यांनी मला फीचं पाकिट दिलं. आता फीचं पाकिट देत असताना ते जे शब्द बोलले, माझा जो त्यांचा पीए म्हणे, निकम साहेब तुम्हाला काय सांगू म्हणे, आपला हा चेअरमन इतका हुशार म्हणे, हा साहेबांना कॉन्टॅक्ट करत होता, पण आपल्या लोकांनी पण साहेबांना अगोदरच कॉन्टॅक्ट करून ठेवला होता, त्याच्यामुळे आपल्या बाजून निकाल लागला. माझा सगळा आनंद खलास खाली उतरला. जे मला जे यश मिळालं होतं आणि माझे जे 2 संचालक सांगत होते, साहेब तुमचा युक्तिवाद काय सुंदर, सगळं खोटं होतं, त्यांचं बुद्धी कौशल्यामुळे ते मला यश मिळालं होतं. साहेब अगोदर, आणि पूर्वीचे साहेब सरकार नेमायचं, पूर्वीचे कोऑपरेटिव्ह जजेस, न्यायाधीश होते, हे सरकार नेमायचं. आता तसे होत नाही. तर त्याच्यामुळे तिथून मी फौजदारी क्षेत्रात वळलो. दीपक जोग म्हणून पोलीस अधीक्षक होते. मला आठवतं की खलिस्तान कमांडो फोर्स एक त्यावेळेला अतिरेकी संघटना पंजाबमध्ये धुमाकूळ घालत होती. आणि जळगाव हे डेसिग्नेटेड कोर्ट केलं होतं. म्हणजे नाशिक, जळगाव, नंतर असे अहिल्यानगर आताच, आणि संभाजीनगर, 4 जिल्हे ते एकत्रित कोर्ट होतं. आणि धुळे, जळगाव सेंट्रल लोकेट असल्या. आता इथे खलिस्तान कमांडो फोर्सचा माधवसिंग भट्टी, ज्याने धुळ्याला इथे पेट्रोल पंपावरती हल्ला केला होता, पोलीस मारले होते, तो खटला डेसिग्नेटेड प्रॉसिक्युटर म्हणून माझ्याकडे होता. तो खटला यशस्वी चालवला. आणि चालवत असताना माझं इंटरॅक्शन सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा होत असतं. जळगावचे त्यावेळेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक जोग, सूर्यकांत जोग यांचे चिरंजीव, हे पोलीस अधिक वारले ते दीपक. आणि ते माझ्याकडे संध्याकाळी आले. ते म्हणजे मला मुंबईहून कॉल आला आहे, तुम्हाला जॉईंट सीपी क्राईम एन सिंग यांनी बोलवलंय. म्हटलं कशा करता? 93चा बॉम्बस्फोट झाला होता,
साधारण 12 मार्च 93 बॉम्बस्फोट झाले होते आणि साधारणतः एप्रिल जून मध्ये तुमचा काहीतरी कॉन्टॅक्ट मला आणि तिथे त्यांनी सांगितलं की आपण या आणि मग मी मुंबईला गेलो. मुंबईचा अनुभव मला वेगळा, पहिला अनुभव. मुंबईचं न्यायालय माहिती नाही, मुंबईचा पोलीस आयुक्त माहिती नाही, तर कधी मुंबईला संबंधही नव्हता आणि मुंबईच्या तिथल्या लोकांना एक मुंबईचा थोडासा एक इगो वेगळा असतो, आम्ही मुंबईकर. आता माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. हा मनुष्य वकील गावातून म्हणजे आमच्या पोलीस इन्स्पेक्टरांचे आम्हाला येऊन काय शिकवणार आणि संजय दत्त असल्यामुळे त्या ह्याच्या खटल्यामध्ये न्यायाधीशांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, की हे कशाला आणले इम्पोर्टेड पार्सल जळगाव. त्याच्यामुळे हा सगळ्या ह्याच्यामध्ये याची मला जाणीव होत होती. सुदैवाने मला एक चांगलं मिळालं घेऊन की मी फोरसाईट करू शकतो. प्रत्येकाला फोरसाईट करता येतं, फक्त प्रत्येकाला ताकद ती ओळखता आली पाहिजे. पुढे काय होणार आहे ते ओळखू शकतो. न्यायाधीशांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, सिनियर पोलीस इन्स्पेक्टरांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिथले रेग्युलर पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांचा पाहण्याचा माझ्याकडे वेगळा कल. परंतु माझ्यावरती त्यावेळेचे तत्कालीन पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त MNC आणि सतीश तानी CIDचे मुख्य, यांचा माझ्याबद्दल त्यांचा फार अभ्यास झाला होता असं त्यांनी मला नंतर सांगितलं. माझं काही इंटरॅक्शन त्यांच्याशी कधी झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये एंट्री झाली. मी मराठी शाळेत शिकलेलो, मुंबईला सगळे हायफाय इंग्रजीत बोलणार. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये एक सुरुवातीला न्यूनगंड असं आलं माझं राव, की ह्या लोकांशी आपण कॉम्पिट करू शकू का. मला एक गोष्ट मात्र नक्की माहिती होती, व्याकरण दृष्ट्या मी इंग्रजी चांगलं बोलू शकतो. अर्थात जी मराठी भाषिकांना नेहमी अडचण असते की विचार आपण मराठीत करतो मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो, ही होत होती. परंतु माझा आवाज आणि बोलण्याची लकप याच्यामुळे कालांतराने मी तिथे असताना मी काही वेगळी डायमेन्शन्स त्यांना सांगू लागलो. कायद्याच्या तरतुदीचा असाही अर्थ होतो, तसाही अर्थ होतो, ज्याला मी नेहमी असं म्हणतो की प्रत्येकाने सवय लावली पाहिजे की लॉजिकल डिडक्शन आम्हाला करता आलं पाहिजे आणि ज्याच्यातून असा अर्थ काढता आला पाहिजे की जो कुठेही इररेजिस्टिबल इन्फरन्स आम्ही म्हणतो तो काढता आला पाहिजे. ही सवय मी लावून घेतली होती. त्यामुळे साक्षीदारांची जबाब जरी लांबलचक असली, त्यांना एक सवय आहे बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना, CBIच्या CIDच्या, की लांबलचक 3-4 पानाची जबाब घेतात साक्षीदार आणि मग ते सांगतात साक्षीदाराला की तुम्ही सांगा. मी हे कधीच करत नाही. जे रेलेव्हंट असेल तेवढंच कोर्टापुढे आलं पाहिजे. त्याच्यामुळे साक्षीदारांच्या स्मरणशक्तीमध्ये राहायचं आणि मलाही सोपं जाईल. नेता असो की अभिनेता असो, न्याय देवता पाहत नाही. खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही, या मतप्राण्यांचं. त्यामुळे ज्या वेळेला असा एक प्रसंग आला की संजय दत्तला हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्यामुळे त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्टचा फायदा देण्यात यावा असं राम जेठमलानी नव्हते, परंतु दिल्लीहून त्यांचे वकील आले होते आणि त्यांचा प्रभावीपणे युक्तिवाद तिथे मांडण्यात आला. माझं त्यावेळेला असं म्हणणं होतं की प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट म्हणजे ज्याच्याकडून पहिला गुन्हा अजाणतेपणे होत असेल त्याला शिक्षेच्या ऐवजी सुधारण्याची संधी द्यावी म्हणून त्याला शिक्षा माफ करा. संजय दत्तने जे पिस्तूल घेतलं होतं त्याच्याकडे जे मिळालं होतं ते कयूम नावाच्या दाऊद इब्राहिमच्या माणसाकडून घेतलं होतं. हा एक भाग. दुसरा भाग, AK-46 रायफल ही त्याने ज्या दिवशी त्याच्या घरी आली, म्हणजे टेम्पो एका अबू सालेम घेऊन आला, तिथून काही त्याने हँड ग्रेनेड आणि हे आणले 12 मार्चच्या अगोदर. मी हे म्हटलं की मी हे समजू शकतो की एखाद्या व्यक्तीला एखाद्या फायर आर्म बद्दलच आवड असणं किंवा आपल्याजवळ ठेवणं हे त्याला आनंददायक वाटू शकतं. परंतु
ते फायर आर्म माझ्याकडे घेऊन येणारी व्यक्ती या टेम्पोमध्ये अनेक AK-47 रायफल होते, हँड ग्रेनेड बॉम्ब्स होते. हे 12 मार्चच्या अगोदर तुझ्या बंगल्यावर जर आले होते, तू जर त्याच वेळेला ही गोष्ट पोलिसांना सांगितली तर कदाचित मुंबई पोलिसांनी 12 मार्चचे बॉम्बस्फोट थांबवले, थोपवता आले, ते आरोपींना अटक करता आले. असं घडलं नाही, त्याबद्दल खुलासा नाही. आणि म्हणून तुम्हाला या तरतुदीचा फायदा देता येत नाही, तुम्हाला सोडता येत नाही असं म्हणायला. आता एक गमतीशीर प्रसंग सांगतो की प्रेझेन्स ऑफ माइंड देखील आपल्याला काही वेळेला का ठेवावा लागतो. ज्या वेळेला माझा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आणि त्याला प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्टचा बेनिफिट कोर्टाने द्यायचं नाकारलं, त्यावेळेला त्याला सांगितलं की तुला शिक्षा झालेली आहे 7 वर्षाची शिक्षा. ताबडतोब पोलीस त्याच्या कठड्याजवळ आला आणि विटनेस बॉक्स हा मी बसलेलो आहे एवढं 4 फुटावरती 3 फुटावरती अंतर होता. तो गयावाया करू लागला. साहजिक आहे, एक नामांकित नट म्हणून. अर्थात हे करत असताना तो म्हणाला की मला थोडासाहेब मी जामिनावरती मी हे करणार नाही, मी परत उद्या येतो, परत हे करतो, अपील करायचंय. तो विनंती न्यायालयाला करू लागला आणि अक्षरशः तो त्यावेळेला शिक्षेचं ऐकतात शेवरिंग करत होता. अच्छा, विमनस्क झाला होता. मला असं त्या क्षणी वाटलं की हा खाली कोसळू शकतो. ती घडलेली घटना आहे. मी त्याच्याजवळ असल्यामुळे मी उभा राहिलो, त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या पाठीवर हात ठोकला आणि त्याच्या कानात मी काहीतरी सांगितलं. जे सांगितलं तो सरळ झाला, उभा राहिला आणि मग पोलीस त्याला घेऊन गेले. मला पत्रकारांनी साहजिक विचारलं की असं काय झालं आणि तुम्ही काय बोलला. इथेही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असतील. मी तो कानात जे सांगितलं त्याच्यामुळे तो तात्काळ शिक्षा झाली, पुण्याच्या शिक्षण भोगू लागला. त्या प्रत्येकाला माहिती की उज्ज्वल निकम काय चीज आहे, त्याच्यामुळे कधी कुणी तसा प्रयत्न केला हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, हा राजकीय नेत्यांना जर एखाद्या खटल्यात रस असेल तर मला त्या खटल्यात नेमणारच नाही. त्यांना माहिती आहे ते ऐकणार नाही, सांगण्याचा प्रयत्न नाही. हे करत असताना देखील लक्षात घ्या माझे मतभेद याच्यावरून आहे. बाळासाहेब ठाकरेंची, परंतु मी स्पष्टपणे नकार देतो, ते होऊ शकत नाही, करू शकत. बाळासाहेबांनी सांगितलं होतं हा मुलगा निरागस आहे. त्यांनी प्रमाणपत्र दिलं होतं, ते जग जाहीर होतं. बाळासाहेबांचा स्वभाव तसा होताच बरोबर की एखाद्याच्या प्रेमात ते पडले तर पूर्णपणे प्रेमात पडले. त्याच्यामुळे प्रेमात पडणं हे त्यांच्या स्वभावाला अनुसरून होतं. त्याच्यामुळे मला विशेष वाटलं नाही. आणि मी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कोणी काही सांगितलं, कोणाचं किती ऐकायचं हे आपल्यावर येतं. खरं हा एकूण सगळा 93चा खटला जवळपास 14 वर्ष चाललेला होता. या सगळ्या काळामध्ये संयम तुमचा कसा टिकून राहिला? तुम्ही 14 वर्ष काय सांगतात? ऑर्थोड रोड मध्ये मी हा खटला 14 वर्ष चालवला. 2007ला खटला जवळजवळ संपला आणि 26/11/2008ला पूर्ण होईपर्यंत कसाबचा खटला सुरू झाला न्यायालयात. बरोबर. म्हणजे माझ्या आयुष्याची जवळजवळ 15 वर्ष तुरुंगात गेली. त्याच्यामुळे अनुभव कोणाला जास्त तुरुंगात कुठलाही गुन्हा न करता, त्याच्यामुळे कुठलाही गुन्हेगाराला मी घाबरत नाही. कारण जास्तीत जास्त तो किती 5-7 वर्ष तुरुंगात असतो. ग्रेट. बदले तुमने रंग बहुत, बदले नकाब, फांसी तक हमने तुम्हें लाही दिया. बदले तुमने रंग बहुत, बदले बहुत नकाब, बहुत नकाब, फांसी तक लाही दिया हमने तुझे कसा. ह्या सगळ्या म्हणजे हा दहशतवादी हल्ला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप गाजला होता. संपूर्ण जगाचं लक्ष या खटल्याकडे होतं. त्याची व्याप्ती आणखीन मोठी होती आणि ह्याचा वेगळा अनुभव आहे सगळा. या सगळ्यामध्ये तुम्ही कसा काय स्वतःला तयार केलं? कारण शेवटी कसं आहे
एखादी केस कोर्टात जशी लढावी लागते ना तशी ती स्वतःच्या मनात सुद्धा एकदा लढावी लागते. कारण ते एक युद्धच आहे जे आधी मनात लढलं जातं. याची मानसिक तयारी तुम्ही कशा पद्धतीने केलेली होती? काय ती 26/11चा हल्ला हा 10 अतिरेक्यांचा हल्ला नव्हता. हो. मला स्पष्टपणे आठवतं की 26/11चा हल्ला झाल्यानंतर हल्ल्याच्या वेळेला आपले केंद्रीय गृहमंत्री माजी गृहमंत्री जे आहेत ते होते आणि त्याच्यानंतर ते मुंबईला त्वरित आले होते. आणि मुंबईला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की वेगवेगळं आरोपपत्र तुम्ही दाखल करा. कारण ज्या ठिकाणी हल्ले झाले 26/11चे ती वेगवेगळी ठिकाणं होती. बाकीच्या ठिकाणामधले अतिरेक्यांना मारण्यात आलं होतं. फक्त CST स्टेशन आणि कामा हॉस्पिटल येथला अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल या दोघांनी हल्ले केले होते. त्यातला अबू इस्माईलही मारला गेला होता. अजमल कसाब जिवंत होता. त्याच्यामुळे हा खटल्याचं चार्जशीट एकच दाखल करावा असा सूचना त्यावेळेच्या तत्कालीन सरकारकडे. आणि या सूचना आल्यानंतर मला पोलीस आयुक्तांनी यावेळेला सांगितलं की हा फक्त आपल्याला 2 ठिकाणचा खटला दाखल करायचा आहे. त्याला मी नकार दिला. मी म्हटलं आपल्याला इतर इन्सिडेंट जे आहेत जिथे हल्ले झाले जे मयत झाले असतील तिथले देखील आपल्याला एकत्रितपणे आरोपपत्र दाखल करावं. त्यांचं म्हणणं असं होतं की तत्कालीन सरकारने सांगितलंय तिथले आरोपी मेले, हल्लेखोर मेले, तो खटला एकत्रित करून चालवण्यात काही पॉइंट नाही, खटला लांबेल आणि फक्त जो जिवंत आहे त्याच्या विरुद्ध खटला चालवा. सामान्य माणसाच्या बुद्धीने जर विचार केला की ज्याला कायद्याचं कळत नाही त्याच्या दृष्टिकोनातून हा विचार कदाचित बरोबरही होता. माझ्या दृष्टिकोनातून विचार बरोबर नव्हता कारण मी पुढचा विचार करत होतो. पुढचं काय की समजा मी फक्त कसाचाच खटला चालवला असता तर आमच्या देशात ही अशी महाभूतं आहेत की जे महाभूतांनी मी ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहिलो होतो त्यावेळेस देखील ही महाभूतं उठली होती आणि या महाभूतांनी सांगितलं की कसाब हा नव्हताच, हा रॉच एजंट होईल आणि आमचे साळसकर, कामटे किंवा दुसरे हे करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही इतका जावई शोध पण यांनी लावला. आणि हे असताना पुस्तक पण निघाले करकरे को किसने नाही करकरे हू किल्ड करकरे ते ठीक आहे, त्याचा मी विचार करत नाही. म्हटलं असं जर केलं तर असं होऊ शकतं. म्हणून माझ्या सक्त हे होतं सूचना की एकत्रित खटला हा चालवला पाहिजे. त्याप्रमाणे मी माझं मत असंटिव्ह मांडलं. सरकारला मान्य करावं लागलं कारण नाहीतर मी चालवायला तयार नव्हतो. खटला एकत्रित केला. तिथले आता महत्वाचा म्हणजे आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासात कधी घडलं नाही, त्याने ते बरेच अनेक वकील म्हणून सांगतो की जे डेड बॉडीज होत्या म्हणजे हॉटेल ताज आणि हॉटेल ओबेरॉय येथे जे अतिरेकींनी मारलं केलं होतं त्यांच्या ओळखपत्र देखील मी घेतल्या. म्हणजे त्याचा एक मृतदेह अतिरेक्याचा, त्याच्यावर 6 डेड बॉडी इतरांच्या आणि आमचे जे तिथले आय विटनेस होते त्यांच्याकडून ते ओळखून घेतलं की कुठला अतिरेकी पाहिला होता, तुम्ही कसं मारला, काय फोन होती हे त्यांनी ओळखलं. हे एवढंच करता की नाही तर हे वेगवेगळ्या ठिकाणचे हल्ले हे वेगवेगळ्या लोकांनी केलेत असं झालं असतं. पाकिस्तान मधून आलेल्या अतिरेक्यांनी केलं नाही असं जगाने मानलं असतं. आणि म्हणून हा एका कटाचा भाग आहे आणि व्यापक कटाचा भाग असल्यामुळे हे एकत्रित आले होते हे सिद्ध करण्याकरता एकत्रित तो खटला चालवला गेला. हे फार थोड्या लोकांना माहिती आहे आणि शेवटी कोर्टाने ऍक्सेप्ट केलं. याचा गमतीचा भाग असा आहे की ज्या वेळेला ह्या अतिरेकी आले त्यावेळेला त्यांनी मास्टर जीपीएस जो मोठा जीपीएस होता याला ग्लोबल पोझिशन सिस्टीम असं म्हटलं जातं, ज्यायोगी दिशा कुठून आलात, कसं आलात, रस्ता कसा आहे ज्या जीपीएस यंत्रणाने दाखवलं जातं, हा मास्टर जीपीएस यांनी फोडून टाकला.
अतिरेक. त्यावेळेला आपल्याकडे या जीपीएस मधला डाटा रिट्रीव्ह करण्याची यंत्रणा नव्हती. मग प्रश्न उपस्थित झाला की हा जीपीएसचा डाटा रिट्रीव्ह करणं आवश्यक आहे. म्हणून आमचे अधिकाऱ्यांचे पथक एफबीआयच्या लॅबोरेटरीत न्यूयॉर्कला रवाना करण्यात आलं आणि त्यांनी तो डाटा रिट्रीव्ह केला. आता या डाटामधून कराची ते मुंबई असा वे पॉइंट होते आणि बॅक मुंबई टू कराची असे वे पॉइंट होते. ज्या वेळेला मला सूचना देण्यात आल्या की ज्या एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी हा डाटा रिट्रीव्ह केला त्यांचं सर्टिफिकेट त्यांनी दिलं आणि अमेरिकन सरकारची विनंती होती की यांची साक्ष तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा घ्या. अच्छा, ऑनलाईन. अच्छा, मी ही सूचना अमान्य केली. त्याला बऱ्याचशा वेळेला खल झाला. बरेच वरिष्ठ पोलीस अधिकारी नाही त्यांचं म्हणणं आहे आपल्याला त्यांनी कॉपरेट केलंय. म्हटलं हे बघा, कॉपरेट केलं म्हणजे आपण फक्त अतिरेक्यांचे भक्ष आहोत किंवा आपल्या देशात अतिरेकी कारवाई असं नाही आहे, तर बाहेरच्या देशातही अतिरेकी कारवाई आहे. त्यामुळे आपल्यावरती कोणी उपकार करत आहे अशी भावना समजून घेण्याचं कारण आहे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, काही गोष्टींचा खुलासा मला ऑनलाईन वरती घेता येणं शक्य नाही, प्रत्यक्षात घेऊन त्यांना घ्यावं. कारण असं आहे की त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये फक्त मुंबई टू कराची आणि कराची टू मुंबई हा वे पॉइंट दाखवलेला नाही, परंतु नकाशामध्ये आहे हे स्पष्टपणे दिसतं की मुंबई टू कराची आहे, कराची टू मुंबई आहे. याबद्दल त्याच्यात तो संदिग्ध आहे. याचा खुलासा मला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑनलाईन तुम्ही घ्या खुलासा अशी सूचना मला. ऑनलाईन त्यांनी नाही दिलं तर याला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष देऊन तुम्ही कशी घेणार हा प्रश्न त्यांचा आमच्या पोलिसाला. हे संभाषण आमचं म्हटलं ते मी टॅकल करेन. लेट देम कम. आणि आले ते 2 अधिकारी. अच्छा, मुंबईला आले. शेवटी इन्सिस्ट केला आम्ही, नो नो नो, आपल्या गव्हर्नमेंटने कळवलं की येस आवर प्रॉसिक्युटर वॉन्ट्स टू एक्झामिन यू पर्सनली. आले ते. आता आमच्या देशामधल्या आम्हाला काही एक वाईट सवय आहे. गोरं कातडं दिसलं की आम्ही बोलतो आणि त्यातून परकीयतून आले तर आणखी आम्ही बोलतो. आणि मग ते त्यांच्या त्यांना म्हटलं बाबा we are not shown this particular point in your certificate. It was not necessary. नेसेसरी नाही का, मला नेसेसरी आहे ना. मग मी त्यांना विचारलं ते काय ऐकाल त्या त्यांचं म्हणणं एकच पालू पण की काही गरज नाही. मग मी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही कॉमा दिला नाही इथे. सो वॉट, इट्स अ स्मॉल मिस्टेक. नो, इट्स अ बिग मिस्टेक. म्हणजे कशी? म्हटलं आमच्या कोर्टामध्ये आम्ही तो ओपन ट्रायल ठेवली. काही वेळेला फायदा कसा होतो बघा. म्हटलं आमच्या कोर्टामध्ये आमच्या देशातली प्रसार माध्यमे स्वतंत्र आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, न्यायालयामध्ये ही प्रसार माध्यम उपस्थित असतात. ते याच्यावरती टीका करतील की एका बाहेरच्या देशातल्या तपास यंत्रणेकडनं एवढी ढोबळ चूक होते. इज इट ट्रू? इट विल बी पब्लिश इन द न्यूजपेपर. ऑफकोर्स इट विल बी पब्लिश इन न्यूजपेपर. हे पेपरला प्रसिद्ध होऊ शकतं कारण प्रसार माध्यमांवरती आमचं नियंत्रण नाही. असंही ते ऐकत नाही. प्रसार माध्यम इथले शाळे चांगले असंही ते ऐकत नाही. तर मग ते थोडं विचार करायला लागले. त्यांना पेपरमध्ये बातमी त्यांची नावं प्रसिद्ध होणं हे फार वेगळं वाटलं. आपल्या देशात काही कोणाला काही वाटत नाही. पेपरला आलं तरी काय, किती तुम्ही लाख घ्या, कोटी घ्या, काही घ्या, तरी पेपरला आलं काही पुढे पुढे गेला. तर हे सगळं झालं असताना मग ते ऍग्री. मग मला जी पाहिजे होती ती गोष्ट मी त्यांच्याकडनं वधवून घेतली. परिणाम असा झाला की हा कट पाकिस्तानच्या भूमिकेत रचला होता, भूमीवर रचला होता. हे अतिरेकी तिथून आले होते आणि हा अतिरेक्यांच्या कारवाया ऐकत आहेत. इथपर्यंत ज्या पाकिस्तानमध्ये आजपर्यंत कधी संशय घेण्यात आला नाही, ज्या पाकिस्तानने कधी असा ब्र काढला नाही की अतिरेकी आमच्या देशातले, दुर्दैवाने आपल्या देशातले काही महाभाग याप्रमाणे संशय घेतात, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. काही लोकशाही आमच्या देशात आहे. लोक ऑलरेडी करतो. मटन बिर्याणीचं काय असं सोडलं पूर्ण मला, पण तोच मी का मी केला
हे प्रश्नाचं उत्तर मी स्वतःहून देतो. बऱ्याच वेळा मी हे सांगितलेलं आहे. मी दर शनिवारी रविवारी जळगावला जायचो. म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीही असेल तो, मी बऱ्याचशा इथं बोललोही आहे. पुन्हा ज्यांना माहीत नसल्याच्या याच्याकरता सांगतो, कारण असं होऊ नये की उज्ज्वल निकम फेक नॅरेटिव्ह चालवतात. परंतु शनिवार रविवारी मी जात असतो. त्यावेळेला जात होतो 2013 पर्यंत. 93 ते 2013 हे माझं कायम अपडाऊन असायचं. म्हणजे आश्चर्य वाटेल आणि गर्वाने देखील सांगेल, काही वेळेला आमदारांना देखील बर्थ त्यांचा नसला तर बर्थ देत नसत तिसरी, पण उज्ज्वल निकमला मात्र बर्थ द्यायची. मला फक्त सांगायचं तमास आहे. म्हणजे लोकांमध्ये एवढं राष्ट्रीय प्रेम आहे, तुम्ही कसं जागृत करतात हे बघितलं पाहिजे. खरं तर मी जळगावून आल्यानंतर माझ्या हाताला राखी बांधलेली होती आणि राखी मी माझा नेहमी प्रयत्न असतो की प्रत्येक गुन्हेगारशी मी बोलतो. मला काही विशेष वाटत नाही त्याच्यात, कारण बोलल्याशिवाय त्याला तो कितपर्यंत पोहोचला आहे, त्याला ठेच लागते की नाही, त्याचं मेंटल ॲटिट्यूड कसं आहे हे तपासता येईल. आणि कसाबने मला विचारला प्रश्न की बादशाह ये क्या है. राखी बांधलेली होती. म्हटलं अरे तेरा भाग्य कहाँ है, तू तो यहाँ जेल में मरने वाला है. ये हमारी बहने ने हमें लगाई थी राखी. तुम्हें भी लगाया था ना, रेड थ्रेड लाया था. ते आले होते त्यावेळेला लाल धागा घेऊन आले होते. तो नहीं बोले, वो तो लक्ष्मी साथ में बैठा था. अच्छा. कारण सिद्धिविनायकच्या इथे ज्यावेळेला मी डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला त्यावेळेला सिद्धिविनायकच्या इथून लाल धागे विकत घेतले होते, कारण त्यांना दाखवायचं होतं हे 10 अतिरेकी हिंदू आहेत. आणि मग तुमची भगवा की काय स्ट्रॅटेजी निर्माण झाली, स्थिती झाली. हिंदू याच्याकरता सगळ्यांच्या हाताला लाल धागे होते, सगळ्यांच्या हातात खिशात आयडेंटिटी कार्ड हिंदूंच्या नावाने होतं. आणि हे 10 आयडेंटिटी कार्ड असल्यानंतर त्याला मी तपास यंत्रणेला सूचना दिल्या होत्या की तुम्ही हे ज्या कॉलेजेसचे आयडेंटिटी कार्ड लिहिले, मद्रास असेल, केरळ असेल, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलना नोटिसा पाठवा, त्यांचे स्टेटमेंट घ्या. आणि हे सगळे फेक नॅरेटिव्ह, फेक आयडेंटिटी कार्ड होते, खोटे आयडेंटिटी कार्ड होते. आणि हे आयडेंटिटी कार्ड खोटे होते, त्याप्रमाणे लाल. मग मी कसाबला हे सांगत असताना तेवढ्यात न्यायाधीश तैलानी साहेब डायसवरती आले. न्यायाधीशांनी पाहिलं की मी कसाबशी बोलतोय. न्यायाधीशांनी मला विचारलं, येस मिस्टर निकम, व्हॉट इज वॉज टेलिंग यू. तर मी परत न्यायाधीशांना सगळं हा किस्सा काउंटर केला. न्यायाधीशांना सांगत असताना कसाबने मान खाली घातली आणि कसाबने दोन्ही बोटं घेऊन असे डोळ्याकडे हे करू लागलो. आता आम्ही त्या न्यायालयामध्ये ऑर्थोडॉक्स फार मोठं आहे, इथे न्यायाधीश ते शेवटच्या भिंतीपर्यंत एवढं लांब लचक. तिथे फक्त 5-10 वकील जे संबंधित होते आणि बाकीचे पत्रकार आणि बाकीचे पोलीस अधिकारी, दिल्लीचे बाकी सगळीकडे. आता हे असं डोळ्यामध्ये केल्यानंतर आणि इंटरनॅशनल मीडिया सुद्धा हजर होते. काही इंग्लिशच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या मुली आणि हिंदी चॅनलच्या मुली बाहेर पळाल्या ऑर्थोड रोडच्या. ऑर्थोड रोड समोर 20-25 ओबी व्हॅन्स उभ्या होत्या आणि त्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली की कसाब के आंखों में पानी. ही ब्रेकिंग न्यूज दिल्यानंतर तुमचं चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं की देखो आज कसाब रो रहा है, इसका मतलब उसे पश्चाताप हो रहा है. इसका मतलब ये भी है कि कसाब असली गुनेगार नहीं है, जो असली गुनेगार है वो अभी भी पाकिस्तान में है. तीसरे ने सूर लावला, ये तो सरकार की कामयाबी नहीं है, ये तो स्केपगोट है. अशा तऱ्हेची ती मल्लीनाथी सुरू झाली. जेव्हा 5-5:15 वाजता आमचं कोर्टाचं काम संपलं, कोर्टाच्या बाहेर 25-30 उभी व्हॅन आणि मला बाहेर काय चाललं आहे हे मी आमच्या लोकांना सूचना दिल्या की बाहेर मीडियाचे लोक काय बातम्या पसरवत आहेत, काय डिबेट करताय हे तुम्ही ऐका. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की बाहेर एक इमोशनल वेव्ह त्यांनी तयार केली की कसाब रडतोय. कसाब रडलेला नव्हता. हे केल्यानंतर मला सांगितल्यानंतर मी बाहेर गेलो. आता त्यावेळेच्या काळात, कसाबच्या काळामध्ये रोजच्या रोज मी मीडियाला रिपोर्टिंग करायचो, ब्रीफिंग करायचो. एक पोडियम उभा केला होता, 20-25 बूम्स, जे ओबी व्हॅनचे बूम्स होते हे लावलेले होते आणि मी ब्रीफिंग करायचो की काय झालं काय नाही. आणि हे करताना मला मीडियाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. निकम जी क्या आप मानते हैं आज कसाब रो रहा था. दूसरे ने विचारा क्या आप कबूल करते हो निकम जी कि कसाब असली गुनेगार नहीं, आज उसको पश्चाताप हुआ है.
हे प्रश्नांच्या भडीमार जो तो पत्रकार द्यायचा त्याच्या बुद्धीप्रमाणे मला प्रश्न मी इकडे बघायचो तिकडे बघायचो तिकडे बघायचो संपले प्रश्न संपले. म्हटलं आज कसाब ने मटन बिर्याणी की मांग की क्या कसाब ने मटन बिर्याणी की मांग की मी मांग की एवढंच बोललोय. पुढाऱ्यांनी चालवलं सरकार दे रे मी असं बोललेलं नाही. आता हे बोलल्यानंतर लगेच चॅनल पॅनल डिस्कशन देखो कितना खुकार आतंकवादी है लोगों को जवाब देने के बाद भी मटन बिर्याणी की मांग केली हे मीडिया नाही चालवलं. दुसऱ्या दिवशी न्यायालयात अजमल कसबाच्या वकिलाने हा प्रश्न रेज केला न्यायालयात. सर मिस्टर निकम येस्टरडे टोल्ड मीडिया काल निकमांनी मीडियाला सांगितलं की कसाबने मटन बिर्याणी की मांग की आहे असं निकम म्हणाले मीडियाला. कसाबचा वकील मी आहे माझ्याकडे कधी कसाब बोलला नाही आणि निकमांकडे कसं काय बोलला. न्यायाधीशांनी मला विचारलं. आता इथे बघा खरा बाटा प्रसंग होता माझ्या कारण त्याच्या वकिलाने तक्रार केलेली. न्यायाधीश माझा खुलासा मागताय कसाब ऐकतो आहे समोर कसाब बसलाय. मी काय बोलतो मी सांगितलं सर कसाब पाकिस्तान से आए बहुत दिन से उसको मटन क्या याद हो आ रही होगी मटन खाने की इसकी इच्छा होगी ख्वाहिश होगी और मटन देने के नहीं देने का सवाल तो हम लोग पैदा ही नहीं होता था. सर आप जब पूछ लीजिए क्या मटन बिरयानी के बारे में क्या पूछना है. कोर्ट ने यस कसाब क्या बोल रहा है तेरे का मटन के बारे में. कसाबला वाटलं सर त्याला ते इतकं हिंदी होते पंजाबी होते ना आप तर हिंदी काहीतरी त्याला कळलं नाही. तो असं बघायला लागला खाली मान घातली परत. आता खाली मान घातल्यामुळे प्रश्न मिटला. आता खरंच कसाबने मटन बिर्याणी मागितली का नाही हे कसाबला माहिती आहे मला नाही. आणि आमची संस्कृती अशी सांगते आमचं कल्चर असं सांगतं हिंदू धर्माचं कल्चर असं सांगतं की गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू आम्ही वाईट बोलणार. मोहसिन शेख हा एक तरुण एक IT चा मुलगा पुण्याला नोकरी करत असताना हकनात हिंदू राष्ट्र सेनेच्या पोरांनी त्याला मारले. अतिशय त्यावेळेला ते गाजलेला होता आणि मोहसिनची पार्श्वभूमी देखील अतिशय चांगली होती. त्याचे वडील मोहसिनचे वडील हे सोलापूर शहरातलेच होते. म्हणजे मी त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही पण ते माझ्याशी फोनवरून बोलले होते. त्याचं असं झालं की त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते आणि मला फोन आला पृथ्वीराज चव्हाणांचा की उज्ज्वलजी ही अशी घटना आहे मोहसिन शेख या IT मुलाचा एका खून झालेला आहे आणि पुण्याला हे स्वतःला हिंदू राष्ट्र सेनेचे म्हणतात कार्यकर्ते त्यांनी खून केलाय तुम्ही हा खटला चालवा. मी त्यावेळेला त्यांना बाबा साहेब म्हणायचे. बाबा म्हटलं मला चालवायला हरकत नाही परंतु मी जे आतापर्यंत खटले चालवले आहेत त्याच्यात मुस्लिम हे आरोपी प्रामुख्याने आहेत. त्याच्यामुळे अशी कोणाची गैरसमजूत त्यांची होऊ नये की मी हा खटला चालवतो म्हणजे काही हिंदूंना फेवरेबल असेल किंवा असेल नाही. म्हणे आमचा विश्वास आहे आणि आमच्याही पेक्षा मोहसिनच्या वडिलांचा विश्वास तुमच्यावर आहे. म्हटलं अच्छा मला तर काही बोलले नाही माझ्याजवळ बसलेत म्हणे त्यांची मागणी त्यांचं पत्र आहे. मोहसिनचे वडील बोलले नाही ही घटना घडलेली आहे. मोहसिनचे वडील बोलले आणि मोहसिनच्या वडिलांनी मला सांगितलं की निकम साहब आप ही ये ट्रायल चलाए हमारा आपके पूरा विश्वास है क्या और हम खूप सलाह करतो. हे मोहसिनच्या वडिलांचं वाक्य आज बिचारे नाही आहेत नाही तर मी त्यांना घेऊन आलो असतो इथे मुद्दाम. हे बोलल्यानंतर मी तो खटला चालवायला पुण्याला गेलो. खटला चालवला. हिंदू राष्ट्र सेनेच्या आरोपींचे जामीन रद्द केले त्यांचे सगळ्यांचे आणि ह्या 9 पोरांची ज्यांनी अतिशय निर्दयतेने मोहसिनला मारलं होतं त्यांच्या विरुद्ध खटला स्टँड सुरू झाला. चार्ज फ्रेम झाला. चार्ज व्हायचा होता आणि चार्जवरती मी आर्ग्युमेंट केलं. तेवढ्यात एक मुख्यमंत्र्याकडे अर्ज केला. हुसेन दलवाईंचा नाव मी घेत नाही तुम्ही घेताय ठीक आहे. एका काँग्रेसच्या खासदाराचा अर्ज मुस्लिम खासदाराचा अर्ज आणि त्याच्याबरोबर मुस्लिम पत्रकाराचं पत्र यांनी त्या अर्जामध्ये आरोप केले होते की उज्ज्वल निकमनी आतापर्यंत जे खटले चालू त्यात बहुसंख्य मुस्लिम होते आणि त्यांचा अनेक हिंदू संघटनांनी सत्कार केलेला आहे. त्यामुळे आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही.
ते आरोपीला मदत करतील अशा तऱ्हेचा उघड आरोप त्या पत्रामध्ये करण्यात आला. हे पत्र वाचलं नंतर मी निर्णय घेतला, मी या खटल्यातून निवृत्त झाला पाहिजे. मी खटल्यातून रिझाईन पत्र पाठवलं गव्हर्नमेंटकडे आणि मोहसिनच्या वडिलांकडे कॉपी पाठवली. मोहसिनच्या वडिलांचा लगेच मला फोन, निगम साहब ऐसा मत कीजिए, हमारा विश्वास है, आप ऐसा मत कीजिए. मी मोहसिनच्या वडिलांना म्हटलं तुमचा विश्वास आहे, आता मी खूप आभारी आहे, परंतु म्हटलं जर दुर्दैवाने हा खटला सुटला तर हे राजकारणी लोक याचं भांडवल करतील आणि मी मुद्दामून खटला हे हरलो कारण हिंदूंना वाचवायचा असा आरोप माझ्यावरती करतील, जे मला नको आहे. हे असं सांगितलं. त्याला नाही आप उसकी फिकर मत करो, हे करो. त्यांना नाही म्हटलं. मी निर्णय घेतलाय, मी पत्र गव्हर्नमेंटकडे पाठवलं, लॉ सेक्रेटरीला पाठवलं. या दरम्यान महाराष्ट्रात 1994ला सत्ता बदल झाला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. त्यांच्या टेबलावरती हे पत्र गेलं. त्यांचं मला फोन आला, उज्ज्वलजी तुम्ही हे काय करतायत? म्हटलं का नाही, तुम्ही कसं काय राजीनामा देतात म्हणायचं, तुम्ही देऊ नका. म्हटलं नाही, माझा स्वच्छता प्रश्न आहे. नाही नाही, पण आम्ही आरोपी ठरू ना म्हणे. म्हटलं तुम्ही आरोपी कसे ठरवा? नाही म्हणे आम्ही आलो, तुम्ही राजीनामा दिला, एक वेगळा अर्थ निघतो. म्हटलं अजिबात वेगळा अर्थ निघणार नाही, कारण मी राजीनामा देतो हा मी स्वतः देतो आहे, हे कुठेही सांगू शकतो. मग मी त्यांना सांगितलं की हे असं असं पत्र त्या खासदाराचं आहे, तुम्ही वाचा. नाही म्हणे मी वाचलं. त्यांना म्हणू द्या काही, सरकारचा विश्वास तुमच्यावरती आहे, त्याच्या मोहसिनच्या वडिलांचा विश्वास तुमच्यावरती. साहेब नाही, प्रभू रामचंद्राला देखील सीता सोडावी लागली. एका साधी शपथ देखील शंका घेतली, रावणाच्या कैदेत कसे पवित्र राहू शकते. म्हटलं मला हे सोडलंच पाहिजे. बघा नियती कशी असते, नियती याची देही याची डोळी, याची हो लोकात सर्व प्रश्न. आणि मग तो खटला मी सोडला. देवेंद्रजींना मी समजून सांगितलं, मुख्यमंत्र्यांना, की नाही मला सोडलं पाहिजे, मी सोडणार म्हणजे सोडणार, तुम्ही नाही म्हणाल तरी मी सोडणार आहे, म्हटलं मी चालवणार नाही. हे निर्णय घेतला, त्यांचा नाईलाज झाला आणि तो खटला सोडला. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.